ठाकरे गटाचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचा मुलगा माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर दहिसरमध्ये गोळीबार करण्यात आला। या घटनेने दहिसरमध्ये खळबळ उडाली आहे। मॉरिस नोराना उर्फ मॉरिसभाई याने अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार केला आहे। या घटनेत अभिषेक घोसाळकर यांचा मृत्यू झाला। त्यानंतर धक्कादायक बाब म्हणजे घटनेनंतर मॉरिसभाई फरार झाला होता। त्यानेही स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे। या घटनेने दहिसर हादरला आहे। मिळालेल्या माहितीनुसार ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे मॉरिसभाईने आयोजित केलेल्या कार्यक्रमात आले होते। कार्यक्रमाआधी मॉरिसभाईच्या फेसबुक अकाउंटवरून मॉरिसभाई आणि अभिषेक घोसाळकर हे लाईव्ह संवाद साधत होते। तेवढ्यातच घोसाळकर यांच्यावर मॉरिसभाईने बंदुकीची 5 राऊंड फायर केले। यानंतर त्यांना कोरोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते। मात्र छातीत गोळ्या लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक होती। यामुळे त्यांना वाचवण्याचे डॉक्टरांचे प्रयत्न अयशस्वी ठरले। दरम्यान घटनेनंतर मॉरिसभाई हा फरार झाला होता। त्यानंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्याची माहिती समोर आली। फरार झालेल्या मॉरिसभाईने स्वतःवर 4 गोळ्या झाडल्या होत्या। या घटनेत त्याचाही मृत्यू झाल्याचे समोर आले आहे। दरम्यान मॉरिसला एका गुन्ह्यात तुरुंगवास भोगावा लागला होता। अभिषेक घोसाळकर यांच्यामुळे तुरुंगवास भोगावा लागला असा गैरसमज मॉरिसभाईचा होता। तुरुंगातून सुटल्यानंतर मॉरिसभाईने अभिषेक घोसाळकर यांच्याशी मैत्री केली, त्यांच्याजवळ चांगले संबंध निर्माण केले। आजही मॉरिसभाईने त्याच्या कार्यक्रमात घोसाळकरांना बोलवलं होतं। तिथेच त्याने हा रक्तरंजित खेळ खेळला। जुन्या वादातून त्याने हे कृत्य केले आहे। दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। एक समाजसेवक म्हणून मॉरिसभाईची ओळख आहे। मॉरिस नोराना उर्फ मॉरिसभाई असं त्याचे नाव आहे। मॉरिसभाई बोरिवली पश्चिमेच्या आयसी कॉलनीतील रहिवासी आहे। दरम्यान मॉरिसवर बलात्कार, खंडणी आणि फसवणूक असे विविध गुन्हे दाखल आहेत। एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप मॉरिसवर असल्याचा समोर आला आहे। तसेच त्याने वॉर्ड नंबर 1 मधून महापालिकेची निवडणूकही लढवली होती। तो समाजसेवेतही पुढे होता। लोकांना कपडे, फळ आणि धान्य वाटण्याच्या कामात तो पुढे होता। आजही अशाच एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते। या कार्यक्रमात अभिषेक घोसाळकरांना उपस्थिती लावली होती, तेव्हाच ही घटना घडली आहे। सांगली जिल्ह्यातील माहिती अधिकार कार्यकर्त्याच्या कोल्हापुरातील शिरोळा तालुक्यातील कुरुंदवाड येथे निर्गुणपणे खून करण्यात आल्याचं उघडकीस आलं आहे। कुरुंदवाड नांदणी रस्त्याकडेला उभ्या असलेल्या एका मारुती स्विफ्ट कारमध्ये त्यांचा मृतदेह आढळला। या घटनेची माहिती मिळताच कुरुंदवाड पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल पंचनामा करण्यात आले आहे। सांगलीतील माहिती अधिकारी कार्यकर्ता असणाऱ्या तरुणाचा खून झाल्यामुळे सांगलीत खळबळ उडाली आहे। त्याचा खून कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। शेतालगत एक मारुती स्विफ्ट कार MH09 BB 806 उभी केली होती। सुरुवातीला येणाऱ्या जाणाऱ्यांनी या गाडीकडे दुर्लक्ष केले। नांदणी रस्ता हा रहदारीचा असल्याने पेट्रोल संपले म्हणून कोणीतरी गाडी लावून गेला असावा असे समजून कुणीही लक्ष दिले नाही। पहाटे 6 वाजल्यापासून ही गाडी रस्त्यावर थांबून होती। दुपारी 12च्या सुमारास खूपच वेळ गाडी उभी असल्याने परिसरातील काही शेतकऱ्यांनी गाडीत डोकावल्यानंतर एक तरुण रक्तबंबाळ अवस्थेत पुढील बाजू बसल्याचे दिसून आले। त्यानंतर याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना देण्यात आली। कुरुंदवाडचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली। यावेळी तो तरुण मृत झाल्याचे स्पष्ट झाले। त्याच्या जवळील कागदपत्रांवरून तो संतोष कदमचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले। त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी ठसे तज्ञ श्वान पथकालाही पाचारण केले। सांगलीतील तरुणाचा कुरुंदवाड येथे खून झाल्याने खळबळ उडाली आहे। संतोष कदम हा माहिती अधिकारी कार्यकर्ता होता। सांगलीतील महापालिका तसेच अन्य शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात त्याने माहिती अधिकारात माहिती मागितली होती। त्याच्यावर शहर पोलीस ठाण्यात खंडणीसह विनयभंगाचा गुन्हाही दाखल झाला होता। काही राजकीय नेत्यांशीही त्याने पंगा घेतला होता। संतोष कदम त्याच्या खुनाशी सांगलीतील कोणाचा संबंध आहे का या दृष्टीनेही पोलीस तपास करत आहेत। दरम्यान संतोष बेपत्ता असल्याची नोंद सांगली शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती।